ठरवायचं काय आणि होतं काय असंच काय आज माझ्यासोबत झालं होतं। आज सकाळपासूनच मी ठरवलं होतं की घरातली सगळी कामं झाली की आज मी बॅक हँडवर मेहंदी काढणार, पण कशाचं काय। एखाद्या वेळेस आहे ना कितीही प्लॅन केला, किती एखादी गोष्ट ठरवून केली ना, पण ती गोष्ट ना कधीच एखाद्या वेळेस सक्सेस होत नाही। घरातली सगळी कामं झाल्यावर मी मेहंदी काढायला बसले। आता कोणती मेहंदी काढू हा विचार होता डोक्यात, पण म्हटलं जरा वेळ बाहेरनं एक फेरफटका मारून येते, तोपर्यंत मस्त माइंड पण फ्रेश होईल आणि कोणती मेहंदी काढायची याची मस्त आयडिया पण येईल। आणि मला कधी काही सुचायला नाही लागलं की मी अशीच बाहेर जाऊन चक्कर मारून येते। बाहेरनं चक्कर मारून आल्यावर चला म्हटलं एक डिझाईन सर्च करूया आणि एक डिझाईन मस्त मोबाईलवर बघितली आणि हीच डिझाईन मी काढायचं ठरवलं। आणि मला आहे ना जेवढी दुसऱ्यांच्या हातावर मेहंदी काढायला आवडते आणि खूप सोपी पण वाटते, तेवढंच माझ्या बाबतीत मला स्वतःच्या हातावर मेहंदी काढायला महाकंटाळा येतो। सरळ हात ठेवा, वाकडा हात ठेवा व तिरका हात करा, एवढं करून करून पार तो हात माझा दुखायला लागतो। पण काय करणार, मेहंदी काढायची आवड एवढी आहे की ते आवडीपुढे दुखण्याला जास्त किंमत नाही। आणि एवढीशी कुठं मेहंदी काढून झाली होती माझी, तेवढ्यात माझे अहो म्हणाले की आपल्याला बाहेर जायचंय, पटकन तू आवरून घे। मग काय मेहंदी काढायचं राहिलं। थंडीचं शेवट आणि उन्हाळ्याची सुरुवात जरी झाली असली तरी आमच्याकडे सकाळ संध्याकाळ याचं टायमिंग ठरलेलंच आहे। आणि बाहेर आम्ही ज्या कामासाठी गेलो होतो ते काम तर पूर्ण झालंच होतं आणि मुलांचा हट्ट गार्डन मध्ये येण्याचा होता, मग गार्डन मध्ये यावंच लागलं। मनसोक्त मुलं गार्डन मध्ये खेळली, त्यानंतर आम्ही घरी आलो। घरी आल्यावर परत ही संध्याकाळची तयारी आणि नशीब सगळं जेवण बनवून झालं होतं। यांच्यासाठी एक कप चहा करून द्यायचा होता आणि तेवढ्यात गॅस संपला। आता गॅस संपला तेव्हा हे घरातच होते, पण म्हटलं कशाला छोट्या छोट्या गोष्टीवर यांना त्रास द्यायचा। ज्या गोष्टी आपण करू शकतो त्या करायला काहीच हरकत नसावी, बरोबर ना। आणि राहिला प्रश्न माझा मेहंदी काढायचा, तो तर काय आज ठरवून पूर्ण झालेलाच नाहीये, पण उद्या मी 100% पूर्ण मेहंदी काढणार। आता दुसरा सिलेंडर पण इकडे जोडून झालाय, आता यांच्यासाठी गरमागरम चहा बनवते। तर चला तर परत भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय।